नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे भारतातील शिक्षक पेशाचं वेगाने बदलणारं भविष्य. आपण सगळेच बघतोय की शिक्षणाचं स्वरूप कसं पूर्णपणे बदलून गेलंय, बरोबर? तर आज उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आपण हेच समजून घेणार आहोत की शिक्षणाचा मूळ पाया, नवनवीन तंत्रज्ञान आणि यात भविष्यात शिक्षकांची नेमकी काय भूमिका असणार आहे. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात बघूया. आपण 5 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. 1. शिक्षकाची बदलती भूमिका. 2. डिजिटल शिक्षण आणि AI. 3. NEP 2020चा प्रभाव. 4. ग्रामीण भागातील विस्तारत्या संधी. आणि 5. भविष्यातील कौशल्य आणि करिअर. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, शिक्षकाची बदलती भूमिका. आता पारंपरिक आणि आधुनिक शिक्षकामध्ये नेमका काय फरक आहे? तो खडू आणि फळ्याचा काळ आता मागे पडलाय हे आपण सगळेच जाणतो. पूर्वी कसं असायचं, शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान देणारी व्यक्ती. पण आता परिस्थिती बदललीय. आजच्या काळात विद्यार्थ्याला फक्त माहिती नकोय, कारण माहिती तर इंटरनेटवर एका क्लिकवर उपलब्ध आहे. आज विद्यार्थ्याला गरज आहे ती एका मार्गदर्शकाची, एका प्रेरकाची. आधुनिक शिक्षकाला आता नुसतं शिकून चालत नाही, तर विद्यार्थ्यांमधली कौशल्य विकसित करावी लागतात. त्यांना योग्य दिशा दाखवणं हे आजच्या शिक्षकाचं मुख्य काम बनलंय. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, डिजिटल शिक्षण आणि AI. बायजूस, अनअकॅडमी किंवा खान अकॅडमी यांसारख्या प्लॅटफॉर्म्सकडे पाहिलं की लक्षात येतं शिक्षण व्यवस्था आता एका पूर्णपणे नवीन युगात पोहोचली आहे. फक्त 4 भिंतींच्या आत बसून शिकण्याची पद्धत आता स्मार्ट बोर्ड्स, व्हर्च्युअल लर्निंग आणि हायब्रिड टीचिंग मॉडेल्सनी मोडून काढली आहे. आणि याचा परिणाम काय झालाय? तर शिक्षकांसाठी डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्स बनण्याच्या भन्नाट संधी निर्माण झाल्या आहेत. साहजिकच ऑनलाईन ट्युटर्सची मागणी आता अक्षरशः गगनाला भिडली आहे. आणि इथूनच तो सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, ज्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI खरंच शिक्षकांची जागा घेईल का? बऱ्याच जणांच्या मनात ही भीती असते. कारण बघा ना, जेव्हा AI स्वतःच उत्तम नोट्स काढू शकतं, कठीण प्रश्नपत्रिका तयार करू शकतं आणि अगदी शिकवण्याचे व्हिडिओसुद्धा बनवू शकतं, तेव्हा मग शिक्षकाची गरजच काय उरेल? पण इथे आपल्याला या भीतीचं एकदम स्पष्ट उत्तर मिळतंय. AI तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं ना, तरी ते मानवी भावना समजू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला पाठीवर थाप मारून प्रोत्साहन देण्याचं काम AI करू शकत नाही. शिक्षकाचा तो ह्युमन टच AI कधीही देऊ शकणार नाही. त्यामुळे AI हे एक विनाशकारी संकट नसून एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. AI स्वतःहून कुणाचीही जागा घेणार नाही, पण जे शिक्षक या AIचा हुशारीने वापर करतील ते मात्र नक्कीच खूप पुढे जातील. आपला तिसरा भाग आहे NEP 2020चा प्रभाव. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा NEP 2020मुळे काय झालंय? तर घोकंपट्टी करून मार्क मिळवण्याच्या पद्धतीला पूर्णपणे फाटा देण्यात आलाय. आता सगळा भर हा विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष वापरता येतील अशी कौशल्य विकसित करण्यावर आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार आणि व्यावसायिक शिक्षण आता सर्वात महत्त्वाचे ठरले आहेत. याचा अर्थ असा की भविष्यात शिक्षकांना केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहून चालणार नाही, तर प्रात्यक्षिक शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. आता पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, ग्रामीण भागातील विस्तारत्या संधी. ही माहिती आपल्याला एक अत्यंत सकारात्मक बदल दाखवते. आता सर्वोत्तम आणि उच्च दर्जाचं शिक्षण केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणाची दरी आता वेगाने मिटत चालली आहे. ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी याआधी कधीही नव्हत्या इतक्या अभूतपूर्व संधी आता खुल्या झाल्या आहेत. आज एखाद्या छोट्या गावातला शिक्षक केवळ त्या गावापुरता मर्यादित नाहीये. ऑनलाईन क्लासेस, यूट्यूब चॅनल्स आणि रिमोट लर्निंगच्या माध्यमातून तो आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतो. हे सगळे पर्याय ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी प्रगतीचे आणि व्यावसायिक यशाचे अत्यंत भक्कम मार्ग बनले आहेत. खऱ्या अर्थाने आभाळ ठेंगणं झालंय. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, भविष्यातील कौशल्य आणि करिअर. या नव्या युगात टिकून राहायचं असेल तर नेमकी कोणती कौशल्य लागतील? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तंत्रज्ञान स्नेही म्हणजेच टेक सॅव्ही होण्याला पर्याय नाही. उत्तम संवाद आणि इंग्रजी बोलण्याचं कौशल्य, तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, प्रभावी सादरीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI टूल्स वापरण्याची हातोटी, ही आता ऐच्छिक नाही तर अनिवार्य कौशल्य बनली आहेत. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ते अत्यंत कल्पकतेने कसं मांडता येतं यावरच भविष्यातलं यश अवलंबून असणार आहे. आणि यातून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येतेय, ती म्हणजे
शिक्षक हा पेशा आता केवळ एका वर्गाच्या 4 भिंतींपुरता उरलेला नाहीये. शालेय शिक्षकाबरोबरच आता कितीतरी नवीन आणि भन्नाट करिअरचे पर्याय उभे राहिले आहेत. जसं की ऑनलाईन एज्युकेटर, यूट्यूबर्स, स्वतःचे ऑनलाईन कोर्सेस बनवणारे कोर्स क्रिएटर्स, शैक्षणिक समुपदेशक आणि एडटेक ट्रेनर. संधी अक्षरशः मर्याद आहेत. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष असा आहे की तंत्रज्ञानामुळे आव्हाने नक्कीच निर्माण होतात, पण जे सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवतात त्यांच्यासाठी संधी या आव्हानांपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या आहेत. भविष्य अशाच लोकांचं आहे जे काळासोबत बदलतात. जे शिक्षक तंत्रज्ञानाचा खुल्या दिलाने स्वीकार करतील आणि स्वतःला सतत अपडेट ठेवतील, त्यांच्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान नक्कीच एका वरदानासारखं काम करेल. आणि म्हणूनच एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबवणार आहोत. भविष्यातील शिक्षक कसा असावा? बदलत्या काळानुसार उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक कसा घडायला हवा आणि या पेशाने स्वतःला कसं अद्ययावत करत राहावं यावर नक्कीच गंभीरपणे विचार व्हायला हवा. या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक माहितीसह आपण आज इथेच थांबूया. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.